मुलांनो, आपण मागच्या पाठात अपूर्णांकाचे प्रकार पाहिले. अंश आणि छेदाला समान संख्येने एक पेक्षा मोठी भागले असता सममूल्य अपूर्णांक मिळवता येतो. 30/2 छेद 60/2 बरोबर 15/30. 30/60/3 बरोबर 10/20. 60/90/2 बरोबर 30/45. 60/90/3 बरोबर 20/30. वरील सर्व अपूर्णांक सममूल्य आहेत, म्हणजेच त्यांची किंमत समान आहे. आता पुढील चौकटी पूर्ण करा. 2/3 बरोबर टिंब छेद 6 बरोबर 6/टिंब बरोबर 8/टिंब बरोबर टिंब छेद 15. आता हे पहा उत्तर. 2/3 बरोबर 4/6 बरोबर 6/9 बरोबर 8/12 बरोबर 10/15. आता आपण आणखी एक उदाहरण पाहूया. 20 छेद करून 3/5 चा सममूल्य अपूर्णांक काढा. म्हणजेच 3/5 बरोबर टिंब छेद 20. छेदस्थानी 20 कसे येतील? बरोबर आपल्याला 4 नी गुणावे लागेल. म्हणजेच 3 गुणिले 4 छेद 5 गुणिले 4 बरोबर 12 गुणिले 20. म्हणजे अंशस्थानी 12 आणि छेदस्थानी 20 येतील. 3/5 बरोबर 12/20. आणखी एक उदाहरण पाहूया. अंशस्थानी 9 घेऊया. 3/5 बरोबर 9/टिंब. आता अंशस्थानी 9 कसे येतील? बरोबर 3 नी गुणूया. 3 गुणिले 3 छेद 5 गुणिले 3 बरोबर 9/15. म्हणजेच 3/5 बरोबर 9/15. अपूर्णांकांची तुलना आणि क्रमवारी. समच्छेद अपूर्णांकांची तुलना सहज करता येते. आपण असे लिहूया. 3/8 7/8 5/8. 3/8 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. आकृतीत या अपूर्णांकातला सर्वात कमी भाग रंगवलेला आहे. 7/8 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. याचा सर्वात जास्त भाग रंगवलेला आहे. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने असे लिहूया. 3/8 हे 5/8 पेक्षा कमी आहे. हे 7/8 पेक्षा कमी आहे. सर्वात लहान आणि सर्वात मोठा हेच अपूर्णांक उतरत्या क्रमाने असे लिहूया. 7/8 हे 5/8 पेक्षा जास्ती आहे, जे 3/8 पेक्षा जास्त आहे. म्हणजेच मोठ्याकडून लहानाकडे. समच्छेद अपूर्णांकांचा छेद हा समान असतो. त्यामुळे अंशाचा क्रम हाच अपूर्णांकाचा क्रम असतो. उदाहरणार्थ, पुढील अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहून पाहूया. 5/13 8/13 7/13 1/13 3/13 12/13. आता सर्वात मोठा अपूर्णांक निवडा. म्हणजेच 12/13 हे 8/13 पेक्षा जास्त आहे, जे 7/13 पेक्षा जास्त आहे, जे 5/13 पेक्षा जास्त आहे, जे 3/13 पेक्षा जास्त आहे आणि जे 1/13 पेक्षा जास्त आहे. मोठ्याकडून लहानाकडे असा क्रम लावूया.
भिन्न छेद अपूर्णांकांची तुलना. उदाहरणार्थ, सुनीलनी वर्तुळाचा 8/10 भाग रंगवला, तर मीरानी 3/5 भाग रंगवला. तर कुणी जास्त भाग रंगवला? छेद वेगळा असणाऱ्या अपूर्णांकांची तुलना कशी करायची ते पाहूया. 3/5 आणि 8/10 या अपूर्णांकांचे छेद भिन्न आहेत. आपण यांचे छेद समान करू शकतो का? दोन्हीचा छेद 10 होण्यासाठी 3/5 मधील 2 संख्यांना 2 ने गुणूया. म्हणजेच 3 गुणिले 2 छेद 5 गुणिले 2 बरोबर 6/10. आता दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान झाला. आता हे समछेद अपूर्णांक आहेत. त्यांची तुलना आता मगाशी केली तशी करूया. 6/10 आणि 3/5 हे सममूल्य आहेत. 8/10 हे 6/10 पेक्षा जास्त आहे. 8/10 हा अपूर्णांक 6/10 या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे. म्हणजेच सुनीलनी मीरापेक्षा जास्त भाग रंगवलाय. विषमछेद अपूर्णांकांच्या तुलनेचे आणखी एक उदाहरण पाहूया. 4/7 व 3/4 ची तुलना करूया. पहिले दोन्हीचे छेद सारखे करूया. त्यासाठी छेद 28 करण्याकरता छेदाला 4 ने गुणूया. प्रथम 4/7 ला गुणूया. 4 गुणिले 4 छेद 7 गुणिले 4 बरोबर 16/28. नंतर 3/4 ला 7 ने गुणूया. म्हणजेच 3 गुणिले 7 छेद 4 गुणिले 7. आता आपल्याला समान छेद 28 मिळाला. पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणावे. तसेच दुसऱ्या अपूर्णांकांचा अंश आणि छेदाला पहिल्या अपूर्णांकांच्या छेदाने गुणावे. याला तिरकस गुणाकार असे म्हणतात. आता या समछेद अपूर्णांकांची तुलना आपल्याला सहज करता येते. 16/28 आणि 21/28. 16/28 हे 21/28 पेक्षा लहान आहे. म्हणजेच 3/4 हा 4/7 पेक्षा मोठा आहे. आपण काय शिकलो? अंश व छेद यांना समान संख्येने म्हणजेच 1 पेक्षा मोठ्या संख्येने गुणले किंवा भागले तर समछेद अपूर्णांक मिळतात. 15 गुणिले 2 छेद 20 गुणिले 2 बरोबर 30/40 म्हणजे गुणाकार. आणि 30/2 छेद 40/2 बरोबर 15/22 म्हणजे भागाकार. स्वाध्याय. अपूर्णांकांची तुलना करा. चौकटीत योग्य ते चिन्ह लिहा. बरोबर, कमी किंवा जास्त. 4/9 टिंबटिंब 7/8. 13/26 टिंबटिंब 1/2. 17/5 टिंबटिंब 5/11.